नमस्कार मैत्रिणींनो, मनीषाज किचनमध्ये आज आपण पोह्याचे गुलाबजाम बनवणार आहोत। अतिशय छान अशी रेसिपी दाखवलेली आहे। रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून मनीषाज किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। इथे तुम्ही बघू शकता अगदी छान असे गुलाबजाम हे पोह्याचे तयार झालेले आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे गुलाबजाम बनवण्यासाठी 1 वाटी मी पोहे घेतलेले आहेत। पोहे जे घरामध्ये आपण पोहे बनवण्यासाठी आणतो तेच पोहे इथे घेतलेले आहेत। हे पोहे मी अगोदर स्वच्छ असे चाळून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपण हे पोहे एखाद्या कपड्यावरती घालून छान अशा आपल्याला हे पुसून घ्यायचे आहेत, कारण यावरती धूळ वगैरे असते त्यामुळे आपल्याला हे पुसून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून छान अशी याची बारीक पूड तयार करून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता अगदी याची पावडर तयार होत नाही, रवाळ असं ह्याचं पीठ तयार होतं। इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 1 वाटी आपण पोहे घेतलेले होते, त्यासाठी इथे 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे। दुधाला छान अशी उकळी आणून द्यायची। उकळी आल्यानंतर हे पोह्याचं जे पीठ आहे ते अशा प्रकारे आपल्याला यामध्ये घालायचं आहे। जसं आपण शिरा बनवतो तशाच प्रकारे हे घालायचे आहे। यामध्ये ह्या वेळेला आपल्याला थोडंसं मीठ सुद्धा यामध्ये घालायचं आहे। इथे मीठ टाकलेला व्हिडिओ स्किप झालेला आहे। इथे तुम्ही बघू शकता यामध्ये अजिबात गुठळ्या होऊन द्यायच्या नाहीत। छान असं आपल्याला हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे। जास्त घट्टसुद्धा शिजवून घ्यायचं नाही। इथे बघा अशा प्रकारे थोडंसं हे हलकंसं अजून ओलसर आहे तोपर्यंतच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे बाजूला आपल्याला ठेवून द्यायचं आहे। इथे बाजूला एका ताटामध्ये याला आपण काढून घेणार आहोत। अशा प्रकारे बाजूला काढून ह्यावरती झाकण लावून आपल्याला 10 मिनिटं याला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण आता गुलाबजामसाठी पाक तयार करून घेणार आहोत। आता पाकसुद्धा आपल्याला 1 वाटी पोह्यासाठी 1 वाटीच इथे पाणी आणि 1 वाटी साखर घातलेले आहे आणि हा आता आपल्याला असा पाक घट्टसर बनवायचा नाही किंवा एकतारीसुद्धा बनवायचा नाही। अगदी 5 ते 7 मिनिटं आपल्याला हे असं उकळून घ्यायचं आहे आणि थोडासा आपल्याला असा चिकटसर झाला की गॅस बंद करायचा आहे। हातावरती घेऊन आपल्याला चेक करायचं आहे। जसं आपलं खाण्याचं तेल असतं अशा प्रकारे थोडासाच घट्टसर झाला की हे बंद करायचं आहे। जास्त जर तुम्ही पाक असा पुढे नेला किंवा जास्त एकतारी बनवला तर तो पाक गुलाबजाम शोषून घेणार नाही। त्यामुळे आपल्याला इथेच या प्रकारे असा पाक तयार करायचा आहे। आता आपण हे पीठ बघणार आहोत। अजून पीठसुद्धा इथे गरमच आहे। आता यामध्ये आपल्याला 2 चमचे भरून मिल्क पावडर घालायचे आहे। आपल्याला जे 10 रुपयेवालं जे पाकिट मिळतं तेच इथे यामध्ये घातलेलं आहे। जर नुसतेच पोह्याचे गुलाबजाम एवढे असे गोल गरगरीत बनणार नाही, त्याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला इथे मिल्क पावडर घालायचे आहे आणि हे अशा प्रकारे आपल्याला छान असं मऊसूत मळून घ्यायचं आहे। इथे तुम्ही बघू शकता मस्त असं थोडं हाताला जर चिटकत असेल तर थोडंसं तेल लावायचं आणि छान असं हे मऊसूत मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर जितका हवा असेल तितका आपल्याला हे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत। जसे तुम्हाला आवडतात त्या आकारामध्ये बनवून घ्या। इथे बघा मी अशा प्रकारे बनवून घेतलेले आहेत। 1 वाटी पोह्यामध्ये आपले 20 ते 22 गुलाबजाम तयार होतात एवढ्या आकाराचे। आता इथे मी अशाच प्रकारे सर्व गुलाबजाम बनवून घेते। इथे तुम्ही बघू शकता अगदी मऊसूत तयार झालेले आहेत। इथे मी सर्व गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत। बाजूला तेलसुद्धा गरम झालेलं होतं। आता ह्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे गुलाबजाम सोडून घ्यायचे आहेत। अगदी मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। फास्ट गॅस करायचा नाही,
कारण जर फास्ट गॅसवर तळले तर वरतून करपतात आणि आतून कच्चे तसेच राहतात। त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरतीच आपल्याला असे गुलाबजाम अलटी-पलटी करत छान असे गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा याला कलर आलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे तळून घ्यायचे। आता हे आपण काढून घेऊ आणि पाकात टाकून घेऊया। इथे मी पाकामध्ये वेलची पावडर टाकलेली नव्हती, त्यामुळे आता इथे मी वेलची पावडर 1 चमचा टाकलेली आहे। आवडत असेल तर टाका, नाही घातली तरी चालेल। आता यामध्ये गुलाबजाम सोडून घेऊया आणि दुसरी बॅचसुद्धा अशाच प्रकारे मी इथे तळून घेतलेले आहे। अजिबात हे फुटत नाहीत, त्यामुळे काही घाबरायचं नाही। अशा प्रकारे इथे पाकामध्ये सर्व गुलाबजाम घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला झाकण लावून 1 तासासाठी मुरत ठेवायचं आहे। त्यामुळे आपले गुलाबजाम छान असे पाकामध्ये मुरतात। आणि हे बघा, इतके छान असे आपले हे गुलाबजाम तयार झालेले आहेत। हे पोह्याचे गुलाबजाम आहेत, हे असं ओळखणारसुद्धा नाहीत आणि खायलासुद्धा अतिशय छान लागतात। तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही जर अजून मनीषाज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।